नेक्स्ट क्वेश्चन, आपल्या अनुच्छेद 20 जो आहे मूलभूत हक्क मधला, त्यावरती हा प्रश्न होता. पेज नंबर 46 वरती याची माहिती आहे. 3 तरतुदी आहेत कलम 20 मध्ये. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, त्यानंतर नो डबल जिओपार्डी अँड नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. त्याच बेसिसवरती हे प्रश्न आलेले होते. सो काय होतं यामध्ये की अनुच्छेद 20 शी संबंधित कुठले तरतुदी आहेत हे सांगा, असं प्रश्न होता. आपण वाचून घेऊया. पहिलं, कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. आता पहा, ही तरतूद कलम 20 मध्ये नाहीये, ही आर्टिकल 21 ची तरतूद आहे. ओके. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही, हे नो डबल जिओपार्डी आहे. नो डबल जिओपार्डी कलम 20 मध्ये इथं दिलंय. नो डबल जिओपार्डी, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळेस खटला चालवला जाणार नाही. त्यानंतर कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. दिस इज नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. पहा, कोणत्याही आरोपी व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती नसणार. आणि त्यानंतर डी, राज्य 6 ते 14 वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. ही आपल्या कलम 20 मध्ये नाहीये, तर 21A मध्ये देण्यात आलेला आहे. ओके. सो ह्याचं करेक्ट आन्सर आपलं फक्त बी आणि सी असणार होतं. राईट. कलम 20 आपल्या माइंड मॅपमध्ये पेज नंबर 46 वरती हे तिन्ही जे पॉईंट्स आहेत अँड विथ ॲडिशनल इन्फॉर्मेशन लाईक दी मनेका गांधी केस. ओके. मनेका गांधी केस सोबत ॲडिशनल इन्फॉर्मेशन सोबत कव्हर झालेलं होतं.